असं अचानक काय झालं नंदिनीला? अगं मला काहीच कल्पना नाहीये, पण आरोहीची फारच धावपळ सुरू आहे आणि नाम्याची सुद्धा. का रे तन्मय, एवढा का टेन्शन मध्ये आहेस? आई, नंदिनीला खूप ताप भरलाय अंगात. नंदिनीला ताप? अरे ती आपल्या सगळ्यांच्या डोक्याला ताप देईल. मला तर खात्री आहे की ती नेहमीप्रमाणे नाटक करते. अगं ती नाटक करत असेल, पण थर्मामीटर नाटक नाही ना करत. 102च्या वर ताप आहे, मी स्वतः बघितलं. आपल्याला लवकर मग काहीतरी हालचाल करायला पाहिजे, माहितीये? कारण फॉरेन काका सांगून गेले का तिला ना कुठल्याही परिस्थितीत ताप येता कामा नये. जर का ताप आला तर मग तिची हालत काय बोलता तुम्ही ते एकदम बिकट होऊन जाईल म्हणून. मग मला असं वाटतो का आपण ना तिला ताबडतोब कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करूया. हो तन्मय, मलाही असं वाटतंय की म्हणजे नंतर धावपळ करण्यापेक्षा आत्ताच तिला ऍडमिट केलेलं बरं. तेच बोलतो. तन्मय, मी अँब्युलन्सला फोन करतो, तू जरा आरूला कळव. हो. ताप वाढत चालला हिचा. आई आई आरोही आरोही प्लीज इथेच थांब माझ्या जवळ. तन्मय तन्मय कुठे आहे? तन्मयला सांग इथेच राह, माझ्या जवळ राह. पप्पा प्लीज नका नेऊ, मला नाही जायचं. पप्पांना रोहित पप्पांना सांग ना, मला हॉस्टेलला नाही जायचं, मला इथेच राहायचंय. नंदिनी हो हो हो, शांत हो तू, शांत हो. कुणीही तुला सोडून जात नाही आणि तुला हॉस्टेलवरही नाही सोडत आहे. आम्ही आहोत तुझ्या सोबत. हा, शांत हो बघू. अरे ताप उतरला का ग? नाही ना रे, वाढत चालला उलट तिचा ताप. 104 वर गेलाय. पट्ट्यांचाही काही उपयोग होत नाही आणि गोळीचा सुद्धा. मग अशाने डोक्यात जाईल रे ताप तिच्या. नंदिनी, तन्मय नंदिनी काय होत आहे? नंदिनी, 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 नंदिनी. तन्मय हे काहीतरी भलतच आहे. हा नाही म्हणजे तापात माणसाला असं कधीच होत नाही. काय होत असेल नंदिनीला? तिच्या फॅमिली डॉक्टरचा सुद्धा नंबर लागत नाहीये. आपण तिला लगेच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करूया. तू जा पटकन ऍम्ब्युलन्स. आनंद काकांनी फोन केला, ऍम्ब्युलन्स येईल. मी बघतो काय झालं. जा जा पटकन जा. नंदिनी, आपण तिला लगेच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करूया. तू जा पटकन ऍम्ब्युलन्स. आनंद काकांनी फोन केला, ऍम्ब्युलन्स येईल. मी बघतो काय झालं. जा जा पटकन जा. नंदिनी, नंदिनी. अरे अगं काय झालं नंदिनीला? तुम्ही आता पॅनिक होऊ नका. तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यायची गरज आहे प्लीज. हो, ऍम्ब्युलन्स थोड्या वेळात येते. नाही, ऍम्ब्युलन्स येईपर्यंत वाट बघण्यात अर्थ नाहीये. माझ्याकडे गाडी आहे, आपण गाडीने घेऊन जाऊया. चला. हो 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 तन्मय उचल तिला पटकन. चल नंदिनी. ए नंदिनी बाळा. सावकाश, सावकाश. ए, बरं झालं अगदी वेळेत आलात तुम्ही. थँक्यू. हो. ए, सावकाश. हळू हळू.
नंदिनी तुम्ही हॉस्पिटलच्या फॉर्मॅलिटीज तुमच्यापैकी कोणीतरी पूर्ण करा. रिसेप्शन तिथे आहे, तिथे तुम्हाला फॉर्म मिळेल. हो मी करतो, मी बघतो. काय झालं होतं पेशंटला? ताप आला होता तिला. अचानक या नंदिनीची तब्येत एवढी कशी काय बिघडली? एकदम एवढा ताप कसा आला? सकाळी तर अगदी ठणठणीत होती. अगं सकाळी काय, त्या दोघी जणी आता बाहेरून आल्या तेव्हा पण ठीक होती की ती. मला तर वाटतं त्यांच्या डोक्यावर तो दगड लागला त्यामुळे ते झालं नसेल ना. त्यामुळे नाही, मला नाही वाटत त्यामुळे एकदम एवढा ताप वगैरे येईल असं. एक मिनिट, आपण ह्या विषयी चर्चा का करतोय? नंदिनी विषयी मला अजिबात सहानुभूती वाटत नाही. ती मुलगी जेव्हापासून आपल्या आयुष्यात आली आहे ना, तेव्हापासून आरोही आणि तन्मय ह्यांना एक दिवस सुखाचा जगू दिला नाहीये तिने. ती आजारी असतानाही त्रास देते आणि जेव्हा शहाणी होती तेव्हाही तेच करायची. तुझं बरोबर आहे तन्वी, पण ह्या सगळ्या प्रकाराबद्दल अजूनही मी स्वतःला दोष देते. मला तेव्हाच नंदिनीचा हेतू समजला असता तर मी तिला इतकं जवळ केलं नसतं. नंदिनीच्या वागण्याला नकळत का होईना माझ्याकडूनच प्रोत्साहन मिळालंय. त्याबद्दल मला फार अपराधी वाटतंय. आरोही, तन्मय, मला माफ करा. काय नंदिनीमुळे तुम्हा दोघांना एवढा त्रास सहन करावा लागतोय. अहो असं काय बोलताय तुम्ही? नंदिनीला मी माझ्या जबाबदारीवर घरी घेऊन आले होते, त्यामुळे तिच्या बाबतीत काहीही घडलं तरी तिची काळजी घेणं हे माझं कर्तव्यच आहे. नाही, हे सगळं बोलायला आणि ऐकायला फार सोपं वाटतंय, आणि मी बघतोय ना किती तुम्ही धावपळ करताय. दिवस नाही, रात्र नाही, आणि तेही अशा माणसाच्या मुली करता की जो. मला असं वाटतं हा विषय टाळूया आपण. आता आपल्या सगळ्यांसाठीच नंदिनीचं लवकरात लवकर बरं होणं जास्त महत्वाचं आहे. पण तरीही नंदिनी आता बरी झाली का मी तिला घरी घेऊन जाणार आहे. तिच्यामुळे तुम्हा दोघांना आणखी मनस्ताप नको. देवा, नंदिनीला लवकरात लवकर बरं कर. मी तिच्या आईचा विषय काढल्यामुळेच नंदिनीला ताप आला असणार. म्हणजे चूक माझ्या हातून झालीये, त्याची शिक्षा नंदिनीला नको देऊस. प्लीज तिला या सगळ्यातून बाहेर काढ. नंदिनी बरी होणं ही माझी जबाबदारी आहे आणि ती मला पूर्ण पाडायची.
माणुसकीच्या नात्यातून आरोहीने नंदिनीची जबाबदारी घेतली आहे. तिला यश दे, नंदिनीला बरी कर. ती एकदा सुखाने तिच्या घरी परत गेली म्हणजे मग तन्मय आणि आरोहीचा संसार मार्गी लागेल. नंदिनी बरी व्हावी ह्या इच्छेमध्ये माझा स्वार्थ आहे असं वाटत असेल तर हो, आहे माझा स्वार्थ. पण माझा मुलगा आणि सून दोघं सुखी आणि समाधानी राहावेत एवढीच तर इच्छा आहे माझी. त्यांच्या संसारात आता काही विघ्न येणार असेल तर कृपया दूर कर. ऍडमिट केलं तेव्हापेक्षा खूपच टेम्परेचर आता खाली आलेलं आहे. याचा अर्थ पेशंट आपल्या ट्रीटमेंटला खूपच योग्य रीतीने रिस्पॉन्ड करते. मला वाटतं आता ड्रिप्स कमी करायला काहीच हरकत नाही. तसं करून बघा आणि पेशंट काय रिस्पॉन्ड करतोय ते सांगा मला. बरोबर अर्ध्या तासांनी पुन्हा एकदा टेम्परेचर चेक करा आणि मला सांगा. ओके सर. डॉक्टर कशी आहे नंदिनी? नंदिनी ट्रीटमेंटला आता बऱ्यापैकी रिस्पॉन्स देते. ताप जरी पूर्णपणे उतरला नसला तरी बऱ्यापैकी कमी झालेला आहे. टेम्परेचर अजून 102 आहे म्हणा. नाही पण म्हणजे शुद्धीवर आली आहे की नाही ती? नाही, आमचे प्रयत्न चालू आहेत. पण ताप जसा जसा कमी होईल तशी तिला शुद्ध येईल. नाउ द सिच्युएशन इज अंडर कंट्रोल. तिने जर का असाच रिस्पॉन्स दिला ट्रीटमेंटला तर उद्या सकाळपर्यंत ती नक्कीच शुद्धीवर येईल. चला म्हणजे उद्या सकाळपर्यंत नंदिनी बरी होईल अशी आशा करायला काहीच हरकत नाहीये. हो, पण नंदिनी बरी होईपर्यंत मी इथून हलणार नाही. अहो नाही, तुम्ही कशाला थांबताय? मी आहे ना नंदिनी सोबत. तुम्ही घरी गेलात तरी चालेल. अगं पण आरोही घरी जाऊन तरी मी काय करणार? त्यापेक्षा इथे थांबलो तर अधूनमधून नंदिनीकडे तरी लक्ष दे. आरोही, आरोही प्लीज इथेच थांब माझ्या जवळ. आरोही, कसला विचार करतेस? नाही काही नाही. मी ना तुम्हाला रिक्वेस्ट करते, तुम्ही प्लीज जा घरी. तन्मय, आनंदा, तुम्ही सुद्धा निघालात तरी चालेल. अरे पण आरू, तू काय इकडे एकटीच थांबणार का? हे बघ आरोही, मी तुला एकट्या सोडून जाणार नाही. हा, तन्मय अरे असं काय करतोस? उद्या ऑफिस आहे ना तुला. तू जा, तुला सुद्धा आरामाची गरज आहे. मी आहे इथे. आरोही, तुलाही आरामाची गरज आहे. माझा ऐक, तू घरी जा, तू आराम कर, जा. तू थोडं ऐकशील का माझा तन्मय? तुम्ही सगळेजण प्लीज जा. मी आहे नंदिनी सोबत. मी घेईन तिची काळजी. तन्मय, आरू म्हणते ते बरोबर आहे. काय आहे, नंदिनीला पण तिची सवय झालेली आहे ना, त्यामुळे मग तिला इकडे थांबू दे. आपण असं करूया, आपण जाऊया घरी. चला.
तर काय वाटलं तर फोन कर मला. तन्मय सकाळी फोन आला? नाही गो. तू जरा फोन करून विचार त्याला काय परिस्थिती काय आहे तिथे. बर करते. ताईचा जस्ट फोन आला होता. नंदिनी इज आउट ऑफ डेंजर. चला बरं झालं, म्हणजे आरोहीचं टेन्शन गेलं. आता आरोही घरी आली म्हणजे तिला समोर बसवून नीट जेवायला लावते. त्या सगळ्या धावपळीत धड जेवली नाहीये ती. नाही काकू, ताई हॉस्पिटलमध्येच थांबणार आहे. बाकीचे निघालेत. काय? हे देवा, तर या मुलीला कसं समजावून सांगू स्वतःकडे असं दुर्लक्ष करू नको म्हणून. असो, जा जा तुम्ही जाऊन झोपा. सगळ्यांनीच जागून काय करायचंय? उद्या आपापली कामं आहेत ना. जा झोपा, मी आहे इथे. तन्मय आला तर मी दार उघडते. जा रे नामे. ठीक आहे, चल. नंदिनी, ए नंदिनी. आई 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 आलीस तू? कुठे होतीस आई? सिस्टर, सिस्टर ही शुद्धीवर आली आहे. मी डॉक्टरांना बोलवते. नंदिनी, नंदिनी. रोहित, कुठे होत आपण? तुला ताप आला होता ना नंदिनी, म्हणून डॉक्टरांकडे आलोय आपण. नाही, आता मला खरंच बरं वाटतंय. प्लीज आपण घरी जाऊया ना आपल्या. डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय नाही जाऊ शकत आपण घरी. ते आधी तुला तपासते. एकदा का तुला बरं वाटलं ना की मग आपण जाऊ आपल्या घरी. आणि तन्मय, तन्मय कुठे? ग तन्मय इथे हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना नाही ना थांबू दे, म्हणून घरी गेलाय. आणि तू नाही गेलीस? तुला प्रॉमिस केलंय ना मी, तुला सोडून कुठेही जाणार नाही. मग कशी जाईन मी तुला सोडून? मॅडम तुम्ही जरा बाहेर जा, आम्हाला यांचं चेकअप करायचं. चालेल. आरोही प्लीज इथे थांब ना माझ्या बरोबर. प्लीज बाहेर नको जाऊ. नंदिनी, त्यांना चेकअप करायचंय ना तुझं. मला जाऊ देत ना, मी इथेच आहे बाहेर. अगं पण नको ना जाऊ. व्हेरी गुड. टेम्परेचर आता कमी झालेलं आहे.
आपण यांना आता जनरल वॉर्ड मध्ये शिफ्ट करू शकतो. थँक्यू सो मच डॉक्टर. मी तुम्हाला थोडीशी औषधं देतो, ही जरा तुम्हाला आणायला लागते. हो मी लगेच आणते. प्लीज. अरे थांब ना प्लीज. मी तुला सांगते की नको जाऊ. तू सारखी सारखी का जातेस? इथे थांब माझ्या बरोबर. हे बघा, आता थोडा वेळ तरी त्यांना बाहेर थांबावंच लागेल. एकदा का तुम्ही तुमच्या रूम मध्ये गेलात की त्या तुमच्या बरोबर असतीलच सतत. बरं ठीक आहे, तू जा, पण प्रॉमिस कर की तू लवकर येशील. अगं ही औषधं घेऊन लगेच येते मी तुझ्याकडे. गुड गर्ल आहेस ना तू. आलेच मी.